तर थेट रायगडावरची ही दृश्य आपण पाहत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रायगडावर पोहोचलेले आहेत। आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो साजरा होतोय आणि शासकीय कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पावसाळी वातावरण आहे आणि धुक्याच्या चादरीमध्ये रायगड हा गुडूप झाल्याचं पाहायला मिळतोय। मराठ्यांची राजधानी असलेल्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा अगदी जल्लोषात साजरा होतोय। तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो यंदा साजरा केला जातोय। आपण पाहताय उदय सामंत सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी उपस्थित आहेत। मेघडंबरीला फुलांनी सजवण्यात आलेला आहे। जसा तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना शिवभक्तांची मोठी गर्दी असते, मोठा उत्साह असतो, तशीच गर्दी तसाच उत्साह आज देखील पाहायला मिळतोय किल्ले रायगडावर। कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। शिवरायांचा आज तिथीनुसार 351वा शिवराज्याभिषेक सोहळा अगदी धूम धडाक्यात किल्ले रायगडावर साजरा होतोय। ही थेट दृश्य आपण पाहताय। हा सोहळा याची देही याची डोळा पाहता यावा यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावर पोहोचायला काल रात्रीपासूनच सुरुवात झालेली होती। पावसाळी वातावरण आहे, वाट निसरडी आहे, त्याच्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून सर्वांनाच करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून चोख असा बंदोबस्त सुद्धा प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आलेला आहे। रोपवेचा वापर सुद्धा या ठिकाणी केला जातोय। नेते मंडळी रोपवेच्या माध्यमातून रायगडावर पोहोचलेले आहेत। पारंपरिकता आणि आधुनिकता याचा एक खूप छान मिलाप या ठिकाणी पाहायला मिळतोय। शिवभक्त जे रायगडावर पोहोचलेले आहेत ते अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये पोहोचलेले आहेत। अक्षय मणकडी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहतोय शिवरायांचा तिथीनुसार 351वा शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। कशा पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय? भव्य दिव्य अशी संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे आज तिथीनुसार किल्ले रायगडावरती पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचसोबतच महायुतीतले इतर नेते मंडळी देखील किल्ले रायगडावरती दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पाऊस जोरदार किल्ले रायगडावरती बरसत आहे आणि तरी देखील शिवभक्तांचा उत्साह जो आहे तो ओसंडून वाहताना किल्ले रायगडावरती पाहायला मिळतोय। भव्य दिव्य अशी शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी जी आहे ती प्रशासनाकडनं करण्यात आलेली असल्याची किल्ले रायगडावरती आपल्याला पाहायला मिळतंय। आता किल्ले शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 351वा शिवराज्याभिषेक हा सोहळा आहे। 350वा शिवराज्याभिषेक सोहळा गेल्या वर्षी साजरा होत असताना संपूर्ण शिवराज्याभिषेक सप्ताह प्रशासनाकडनं साजरा करण्यात आलेला होता। यंदा मात्र तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा हा थोडा उशिरा आल्या कारणाने यंदा मात्र देखील प्रशासनातले अधिकारी आणि नेते मंडळी आणि सरकारमधले मंत्री उपमुख्यमंत्री या संपूर्ण कार्यक्रमाला हजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय, तुम्ही असंच आपल्या सोबत राहता। ढोल ताशांचा गजर या ठिकाणी केला जातोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीमधले महत्वाचे नेते या ठिकाणी किल्ले रायगडावर पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य रायगडावरची आपण पाहताय।